छान छान. खेडेगाव कसं असतं याचा उत्तम नमुना या चित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. गावामध्ये गाय, तिचा बछडा कशा पद्धतीने एखाद्या गोठ्यामध्ये राहायचे याचं हे चित्र. त्याप्रमाणेच घराची रचना जुन्या गावातली अशा प्रकारची असायची. समोर अशा प्रकारचं हे छप्पर, घराच्या दाराच्या समोर हे ताक करण्यासाठी, दही घुसळण्यासाठी असलेला भांडं समोर जातं ठेवलेलं आहे. या बाजूला गावातली स्त्री दळण कशा पद्धतीनं दळायची पहाटेपासून उठून, ओव्या म्हणायचे, गाणे, भजन अशा प्रकारच्या माध्यमातून दळण दळलं जायचं. पाठीमागं सलोद आहे, त्यानंतर कणिंग आहे, वर पांघरायचे सारे वस्त्र ठेवलेले आहेत आणि या प्रकारची ही चूल खूप चांगल्या पद्धतीनं सुबक अशी रचना केलेली आहे. घर या पद्धतीनं राहायचं. ग्रामीण भागातली महिला कशा पद्धतीनं चुलीवरती स्वयंपाक करायची याचं दर्शन दीपाच्या माध्यमातून दिसत आहे. खूप छान ही चूल, महिला चुलीवर भाकरी करायला लागलेली आहे. तिच्यासमोर काथवट, याला काटवट असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये. आणि घरामध्ये अशा पद्धतीनं एका लाकडाच्या कपाटामध्ये ठेवलेल्या घरातल्या उपयोगाच्या साऱ्या वस्तू. कालीन खेडेतला हा मंदिराचा एक नमुना. मंदिराच्या समोर तुळस आणि सकाळी सकाळी सुप्रभात काळी भजन वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या वासुदेवाच्या माध्यमातून गायल्या जायच्या आणि ग्रामीण भागातील लोक मंत्रमुग्ध व्हायचे. घराच्या दाराच्या समोर या पिंपळाच्या झाडाखाली असा झोका बांधलेला राहायचा आणि घरातल्या आणि गावातल्या मुली झोक्याचा आनंद अगदी मनमुराद घ्यायच्या. हे घराचं एक सुबक चित्र. खेडेगावामध्ये एका मुख्य झाडाच्या खाली असा एक ओटा असायचा आणि गावातली लोक अगदी छान पद्धतीने असं दुपारच्या वेळी सावलीखाली आराम करायचे. गावातली लहान मुलं विटीदांडूचा खेळसुद्धा खूप छान पद्धतीने खेळायचे. खूप सुंदर असं वातावरण ग्रामीण भागामध्ये असायचे. गावगाड्यामध्ये अशा पद्धतीनं कुंभार, तेली, सुतार, न्हावी यांची घरं असायची. अगदी 12 बलुतेदारांचं राज्य किती चांगल्या पद्धतीनं गावामध्ये नांदलं जायचं याचं उत्तम उदाहरण हे एक दृश्य स्वरूपामध्ये गावातला चांभार या ठिकाणी लोकांचे चप्पल किंवा पादुका शिवण्याचं काम करत असे. याला आपण आपल्या भाषेमध्ये चांभार म्हणतो. गावचा एक मुखी असायचा, बुरुज असायचा. गावाच्या बाहेर, घराच्या बाहेर एक घोडा असायचा आणि अशा प्रकारचं एक सुंदर सुबक अशा प्रकारचं प्राचीन घर, ज्याला आपण पाटलाचा वाडा असं संबोधायचं, त्याचं हे चित्र. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी कोंबड्यासुद्धा पाळल्या जायच्या. आपण जातोय गावातल्या पाटलाच्या वाड्याकडे. हा मुख्य वाड्याचा दरवाजा आणि ह्या मुख्य वाड्याच्या दरवाजामध्ये आता आपण जातोय. अशा पद्धतीनं घराची रचना, सुंदर आणि सुबक अशा प्रकारचं घर गावातल्या पाटलाचं असायचं. घरातल्या महिला घराच्या समोर असलेल्या तुळशी वृंदावनाला पूजा करायच्या. घराच्या बाजूला तांब्याची भांडी ठेवली जायची. गावच्या पाटलाच्या किचनमधील ही केवळ आणि केवळ पित्तळ तांब्याची भांडी. एखाद्या गरिबाच्या घरी अशा प्रकारच्या भांड्याची वळचण दिसत नव्हती. जुन्या काळी लाईटची व्यवस्था नव्हती, त्यामुळं कंदील हमखास असायचीच. गावचे पाटील आपल्या मालकिनीसह अगदी रुबाबदार अवस्थेत अशा पद्धतीनं बसलेले असायचे. त्यांच्या हातामध्ये पानाचा विडा आणि तो तयार करून देण्याचं काम घरच्या मालकीनबाई म्हणजे थोरल्या पाटलीनबाई निश्चितच करायच्या. गावच्या पाटलाचा रुबाब म्हणजे घराच्या मध्ये, घरखोलीच्या समोर असलेला हा झोका.
आणि या झोक्यावरच बसून अनेकदा न्यायदानसुद्धा व्हायचं. खूप छान सुबक अशा प्रकारचं मनमोहक असं घर गावच्या पाटलाचं म्हणून खरंच शोभायचं. पाटलाच्या परसामधील ही घरात काम करणाऱ्या नोकरांची घरं. खरं म्हणजे एक छान अशा प्रकारचं मस्त मजेशीर वातावरण पाटलाच्या वाड्याच्या परसामध्ये असायचं. इथं घरामध्ये काम करणारी सारी लोकं राहायची आणि त्याचं हे मनमोहक अशा प्रकारचं चित्र. आणि पाटलाच्या वाडाच्या घराच्या समोर गावकुसाला वेशीच्या मध्ये असं वेगवेगळ्या लोकांची घरं खूप छान टुमदार अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारचं हे शिवकालीन खेडेगाव प्रतापगडाच्या पायथ्याशी कृत्रिम पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे.